Good morning, friends. Myself Dutta sir. डॉक्टर होमी बाबा ही जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, या एक्झामची सिरीज मी स्टार्ट करत आहे. सगळ्यात अगोदर 2 ते 3 मिनिटात मी या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं महत्त्व काय, इम्पॉर्टन्स काय हे सांगतो. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ज्या वेळेला आपण JEE, नीट यासारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असणार आहे, म्हणजे आता तुम्ही 9th क्लासमध्ये, पण इन फ्युचर तुम्ही JEE किंवा नीटचा अप्रोच ठेवता, बरोबर. मग काय होतं की तुम्हाला 9वी पासून पुढं 2 मोठ्या एक्झाम्स मिळतात. एक म्हणजे डॉक्टर होमी बाबा आणि दुसरी म्हणजे तुमची बोर्डची 10th एक्झाम. पण बोर्डची 10th एक्झाम जी आहे ती कॉम्पिटिटिव्ह अप्रोच नाही, आणि जरी तुम्ही बोर्डच्या एक्झाममध्ये टॉप रँकिंग आणली किंवा चांगले पर्सेंटेज आणले, तरीही तुमचा कॉम्पिटिटिव्हमध्ये स्कोअर एवढा चांगला नसणार आहे. मग तुम्हाला जज करायचं असेल, स्वतःला जज करायचं असेल तर, किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधला आपला अप्रोच सेट करायचा असेल तर तुम्ही होमी बाबा ही एक्झाम त्याची फर्स्ट स्टेप म्हणून कन्सिडर करू शकता. मग ही गोष्ट डोक्यात ठेवून होमी बाबाचा स्टडी करायला पाहिजे. याच्यामध्ये 3 स्टेज असतात. पहिली स्टेज म्हणजे MCQ एक्झाम, जी 100 मार्काची असते. त्या 100 मार्कापैकी 30 केमिस्ट्री, 30 बायोलॉजी, 30 फिजिक्स आणि 10 जनरल सायन्स, म्हणजे करंट अफेअर रिलेटेड टू सायन्स. असा 100 प्रश्नांचा एक एक्झाम आहे, ती तुमची फर्स्टमध्ये होऊन जाते, फर्स्ट टर्म. त्यानंतर जर याच्यावर रँकिंगवर जी रँकिंग असेल 10-15% मुलं घेऊन सेकंड रँकला त्यांना एंट्री दिली जाते. सेकंड रँकमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल्स करावे लागतात आणि त्याचे ऑब्झर्वेशन्स सेट करावे लागतात. जर समजा तुम्ही थर्ड रँकसाठी क्वालिफाय झाले, त्यापैकी आणखी 10-15% मुलांचं थर्ड रँकसाठी कंटिन्यू. मग थर्ड रँकमध्ये असताना तुम्हाला एखादा प्रोजेक्ट बनवायचा आणि तो प्रोजेक्ट एक्सप्लेन करायचा. मग या सगळ्यामध्ये ही एवढ्या प्रोसेस फॉलो करता करता खूप सारी अवेअरनेस येते. ॲक्च्युअली याचा पॉईंटच तो आहे की आपल्यामध्ये अवेअरनेस इन्क्रीज झाला पाहिजे आणि कॉम्पिटिटिव्ह अप्रोच आपल्या डोक्यामध्ये सेट झाला पाहिजे. म्हणून होमी बाबा एक्झाम 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. जरी कोणी होमी बाबाचं प्रिपरेशन करत नसेल तरीही ही सिरीज त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि प्रत्येक 9वीच्या विद्यार्थ्यांनी हा सिलेबस फॉलो केला पाहिजे. कारण हा कॉम्पिटिटिव्हचा अप्रोच देऊन जातो. यानंतर तुम्हाला दुसरी एक्झाम नाही, जी की नॉर्मल एक्झाम्स आहे, पण ही महत्त्वाची एक्झाम आहे जी तुम्हाला कॉम्पिटिटिव्हचा चांगला अप्रोच देऊन जाते. मग याचा अभ्यास करायला पाहिजे, महत्त्वाचं. मग यापैकी पहिला चॅप्टर जो आहे, मी केमिस्ट्री स्टार्ट करणार आहे. मग केमिस्ट्रीमध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो मेजरमेंट ऑफ मॅटर हा चॅप्टर. मग मेजरमेंट ऑफ मॅटर शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की या चॅप्टरचं लोअर लेवलचं जे बेसिक आहे ते बेसिक सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे. कारण क्वेश्चन डायरेक्टली रट्टा येणार नाही आहे, तर काही क्वेश्चन ॲप्लिकेशन येतील. त्यासाठी आपल्याला बेसिक विथ ॲप्लिकेशन इथपर्यंतचा हा प्रवास आहे तो कम्प्लीट करावा. मग इथून सुरुवात होते मेजरमेंट हा शब्द येतो सगळ्यात अगोदर. मेजरमेंट, आणि मेजरमेंट आहे कोणाचं तर मॅटरचं. याच्या अगोदरच्या स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकला असेल मॅटर काय आहे, मॅटरचं बिहेवियर कसं, स्टेट्स ऑफ मॅटर काय आहे हे. पण इथून आपण परत बेसिकली स्टार्ट करू आणि डीपली सगळ्या कन्सेप्ट. जर एखाद्याच्या त्या कन्सेप्ट ऑलरेडी फॉलो झालेल्या असतील तर त्यानं 10:2च्या स्पीडने बघून पुढे जायला पाहिजे. ओके, पण स्किप काहीच करायचं नाही, ही गोष्ट ठेवतो. सगळ्यात अगोदर मॅटर. व्हॉट इज मॅटर? मॅटर म्हणजे काय? एनिथिंग दॅट ऑक्युपाइड स्पेस अँड हॅज मास. जगातली ती प्रत्येक वस्तू एकतर तिला मास आहे
किंवा तिला व्हॉल्यूम असतो. या कन्सेप्टला आपण कन्सिडर करू शकतो, म्हणू शकतो की ती मॅटर असते. मग एअर मॅटर आहे, वॉटर मॅटर आहे, सगळे सॉलिड्स मॅटर आहे. ओके, बोर्ड, बॉडी, एअर, ऑक्सिजन हे सगळं काही काय मॅटर आहे, यात काही शंका नाही. ओके, त्यानंतर मग या मॅटरचं मेजरमेंट आपल्याला डिफरंट कन्सेप्ट थ्रू करायचं आहे. मग याचं स्टडी आहे, बरोबर. मग सगळ्यात अगोदर येतं क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. म्हणजे हा पॉईंट आपल्याला जास्त समजणं गरजेचं आहे. मग सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. मॅटरचं क्लासिफिकेशन 2-3 मेथडमध्ये होतं, डिफरंट वेगळ्या टाईपमध्ये. एक म्हणजे केमिकल, दुसरं म्हणजे फिजिकल आणि तिसरं म्हणजे नेचर ऑफ मॅटर. मॅटर एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये क्लासिफाय करता येऊ शकतो. मग त्यातली पहिली पद्धत मी तुम्हाला सांगितली केमिकल. केमिकल मेथड ही डिपेंड करते कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल. कशावर डिपेंड करते, कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल. आणि ही जी मेथड आहे फिजिकल मेथड, ती असते टेम्परेचर ओरिएंटेड. कोणावर बेस असते, टेम्परेचर. आणि थर्ड मेथड मॅटरचं नेचर काय असतं याच्यावर. हे फक्त क्लासिफिकेशन आहे. आता कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मध्ये काय येतं, मग केमिकल क्लासिफिकेशन. सगळ्यात अगोदर प्युअर सबस्टन्स, त्यानंतर इम्प्युअर म्हणजेच काय, मिक्सचर, बरोबर. प्युअर सबस्टन्स मध्ये काय काय असतं, एक असतं एलिमेंट आणि दुसरं असतं कंपाऊंड. एलिमेंट 3 टाइप्स असतात. एक असतं मेटल, दुसरं असतं नॉन मेटल आणि तिसरं असतं मेटलॉइड्स, बरोबर. पण पिरियोडिक टेबल मध्ये किंवा मॅटर मध्ये कॅरेक्टर 2च पद्धतीचे. कॅरेक्टर किती पद्धतीचे, 2च एलिमेंटचे कॅरेक्टर. एक तर मेटॅलिक असतात किंवा नॉन मेटॅलिक असतात. पण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक ज्यांच्या मध्ये आहेत, दोन्ही कॅरेक्टर ज्यांच्यामध्ये आहेत, तो तिसरा कॅरेक्टर नाही होत, तर दोन्ही कॅरेक्टर ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना मेटलॉइड्स करायचं. ओके, ही गोष्ट समजून घ्या. पण कॅरेक्टर किती पद्धतीचे, 2च. त्यानंतर कंपाऊंड 2 पद्धतीचे. एक असतं इनऑर्गॅनिक आणि दुसरं असतं ऑर्गॅनिक. कंपाऊंड 2 पद्धतीचे, एक ऑर्गॅनिक, दुसरं इनऑर्गॅनिक. जे मिनरल्स पासून फॉर्म होतात, बनतात, त्यांना म्हणायचं इनऑर्गॅनिक. आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून प्रोड्यूस होतात त्यांना म्हणायचं ऑर्गॅनिक. हा कंपाऊंडचा पॉईंट. ओके, त्यानंतर मिक्सचर 2 पद्धतीचे. एक असतं होमोजिनियस आणि दुसरं असतं हेट्रोजिनियस. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. तर होमोजिनियस मध्ये एक कन्सेप्टचा स्टडी करायचा फक्त, सोल्युशन. सोल्युशन नावाचा 12वीला एक कंप्लीट चॅप्टर आहे. सॉलिड स्टेट हा पण कंप्लीट चॅप्टर आहे, तो इथूनच येणार आहे. हेट्रोजिनियस मध्ये मात्र आपल्याला कोलॉइड्स अँड सस्पेन्शन
या दोन गोष्टींचा स्टडी करायचं. हे झालं केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. एवढं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचंय आणि ते एकदम प्रॉपररित्या प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची. त्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही एकदा केमिकल क्लासिफिकेशन लिहून घ्या पॉज करून व्हिडिओला. ओके हो गया. एवढ्या पद्धतीने आपण काय म्हटलं केमिकल क्लासिफिकेशन. फिजिकल क्लासिफिकेशन डिपेंड करतं कोणावर? टेम्परेचर डिफरन्सवर. मग ते कसं? सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावं लागेल की टेम्परेचर डिफरन्स तीन पद्धतीचे. एक असतं सॉलिड, दुसरं असतं लिक्विड आणि तिसरं असतं गॅस. सॉलिडला हीट केला लिक्विडमध्ये कन्व्हर्जन, लिक्विडला हीट केला गॅसमध्ये कन्व्हर्जन. या पद्धतीनं हे फिजिकल क्लासिफिकेशन आहे, याचा पण स्टडी करावा. एक चॅप्टर आहे 12वीला सॉलिड स्टेट, जो कंप्लीट हाय. एक सांगितला मी सोल्युशन, दुसरा सांगितला सॉलिड आणि लिक्विड आणि गॅसचा मिळून एक चॅप्टर बनतो, तो गॅसियस स्टेट आणि लिक्विड दुसऱ्या एका पार्टमध्ये इन्व्हॉल्व आहे किंवा तो आपण सोल्युशनमध्ये घेऊ शकतो. अशा पद्धतीनं जवळपास 2 ते 3 चॅप्टर 4 चॅप्टर याच्यामधून बाहेर येतात. आणि तिसरा साईड राहिला नेचर ऑफ मॅटर. नेचर ऑफ मॅटर म्हणजे मॅटरचं जे नेचर असतं ते एकतर ॲसिडिक असेल किंवा बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल. हे नेचर आहे. हा सुद्धा एक चॅप्टर बनतो, ॲसिड बेस साल्ट. हे झालं थर्ड क्लासिफिकेशन. ओके, अशा पद्धतीने आपण हे सगळ्या गोष्टी काय करणार आहोत? ऑब्झर्व करणार आहोत आणि एकदम चांगल्या पद्धतीनं एकदम प्रॉपर पद्धतीनं अगोदर मॅटर व्यवस्थित समजून घेणे आणि त्यानंतर मेजरमेंट कसं करायचं याच्या मेथड्स. ओके, तुम्हाला या चॅप्टरमध्ये कुठलाच रट्टा मारण्याची गरज नाही. एवढ्या सोप्या कन्सेप्ट्स आहेत, एवढ्या सिंपल पद्धतीने आपल्याला समजून घ्यायच्या मेजरमेंट करण्याच्या सगळ्या मेथड. ती गोष्ट मात्र तुम्हाला लक्ष द्यावी लागेल. फक्त तुमचं काम आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर करणं. फक्त व्हिडिओ स्किप करून पुढे जायचं, कंप्लीट व्हिडिओ बघायचं. ओके, हे झालं क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर सगळ्यात अगोदर स्टडी करू आपण फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. आता फिजिकल क्लासिफिकेशन हा पॉईंट का घेतला? थोडासा छोटा आहे, जास्त आपल्याला त्यामध्ये लिहून घ्यायची गरज पडणार नाही आता, कारण व्हिडिओ लेंदी झाला नाही पाहिजे. कारण इंट्रोडक्शन मध्ये जवळपास 10-15 मिनिट गेले असते. ओके, मग तर मी फिजिकल क्लासिफिकेशनला थोडंसं काय करतो, डायरेक्टली वेगळ्या टर्ममध्ये लिहू आपण. या ठिकाणी लिहिलो पहिला सॉलिड, दुसरा लिक्विड, तिसरा गॅस. जर आपण सॉलिडला हीट केलं, सॉलिडला काय केलं? हीट केलं. सॉलिडला हीट केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं लिक्विडमध्ये. त्याच प्रोसेसला आपण म्हणतो मेल्टिंग पॉइंट. काय म्हणतो? मेल्टिंग पॉइंट. लिक्विडला, पाणी हे लिक्विड आहे, पाण्याला जर आपण गरम केलं तर त्याचं कन्व्हर्जन होतं गॅसमध्ये. त्याला म्हणतो आपण त्या प्रोसेसला बॉइलिंग पॉइंट. काय म्हणतो त्याला? बॉइलिंग पॉइंट. गॅसला जर आपण कूल केलं तर त्या प्रोसेसला म्हणतो आपण कंडेन्सेशन. काय म्हणतो? कंडेन्सेशन. आणि लिक्विडला जर आपण आणखी कूल केलं तर त्याला म्हणतो आपण फ्रीजिंग. लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सॉलिडमध्ये. या प्रोसेसला काय म्हणतो आपण? फ्रीजिंग पॉइंट. ओके, कधी कधी होतं काही सॉलिड असे असतात की त्यांचं कन्व्हर्जन सॉलिड टू डायरेक्ट गॅसमध्ये होतं. मग जसं कॅम्फोर एक एक्झाम्पल आहे, ज्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? डायरेक्टली गॅसमध्ये होतं. मग कॅम्फोर, नॅफ्थलिन बॉल,
वॉइस, मग यांचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं. तर या प्रोसेसला आपण म्हणतो सब्लिमेशन. काय म्हणतो रे? सब्लिमेशन. ओके, ध्यान इधर होना चाहिए, कहीं और नहीं देखना है. गॅस डायरेक्टली कन्वर्टेड टू सॉलिड, या प्रोसेसला म्हणतो आपण डिपोजिशन. काय म्हणतो रे? डिपोजिशन. डन. देखो, हा याच्यामध्ये सगळ्यात लोवेस्ट टेम्परेचर तुम्हाला कुठलं दिसतं? तर ते सॉलिड. कुठलं आहे? सॉलिड. मी सॉलिडच्या पलीकडे एक लोएस्ट पॉइंट आहे, तो पॉइंट कुठला आहे मग? BEC, बोथ साइड्स टाइम कंडेन्सेशन. त्यानंतर याच्याही पेक्षा एक हायेस्ट टेम्परेचर पॉइंट आहे, स्टेट आहे. ती कुठली स्टेट असते? प्लाझ्मा. कुठली असते रे? प्लाझ्मा. ओके, अशा पद्धतीनं लोवेस्ट कडनं हायेस्ट कडे जाण्याचा क्रम आहे. सगळ्यात लोवेस्ट BEC, सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा. BEC, सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा, अशा पद्धतीने. ओके, आता आपण याचं डेफिनेशन जर सांगायचं झालं तर काय? सॉलिड डायरेक्टली कन्वर्टेड टू गॅस आर कॉल्ड सब्लिमेशन. सॉलिड डायरेक्टली कन्वर्टेड टू लिक्विड, melting point, liquid to gas, boiling point, gas to liquid, condensation, liquid to solid, freezing, gas to solid, deposition. अशा पद्धतीने आपण हा क्रम समजून घेऊ शकतो. ओके, दुसरी एक कन्सेप्ट येते व्हेपोरायझेशन. evaporation is possible as between the state of liquid and gas. कुठल्या दोन स्टेटच्या मध्ये इव्हॅपोरेशन पॉसिबल आहे? तर लिक्विड आणि गॅस यांच्यामध्ये पॉसिबल आहे. आता काय होतं? एखादा सबस्टन्स नॅचरल फेनॉमेना म्हणजे रूम टेम्परेचर, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरवर, ओके, STP NTP वर जर लिक्विड स्टेटमध्ये असेल, कुठल्या स्टेटमध्ये? लिक्विड स्टेटमध्ये असेल तरच व्हेपोरायझेशन पॉसिबल आहे, नाहीतर पॉसिबल नाही. म्हणजे ऑक्सिजनचे वेपर्स होऊ शकत नाही, कारण ऍटमॉस्फेरिक टेम्परेचरला ऑक्सिजनची स्टेट आहे गॅस. कुठली स्टेट आहे? गॅस. ऍटमॉस्फेरिक टेम्परेचरला वॉटरची स्टेट आहे लिक्विड. मग लिक्विडचे व्हेपोरायझेशन पॉसिबल आहे. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, जर एक जसा हा जो पॉइंट आहे व्हेपोरायझेशनचा, हा कन्सिडर करा एक कुठलं तरी भांड आहे, त्यामध्ये आपण लिक्विड ऍड केलं, काय ऍड आहे? लिक्विड, आणि आपण याला हीट करतो आणि टेम्परेचर आहे 55 डिग्री सेल्सिअस. कुठलं टेम्परेचर आहे? 55 डिग्री सेल्सिअस. आता काय होईल? हे पाणी वेपर्स मध्ये कन्वर्ट होईल, ना की गॅसमध्ये. कशामध्ये कन्वर्ट होणार नाही? गॅसमध्ये नाही होणार. याचं कन्वर्जन वेपर्स मध्ये होईल. वेपर आणि गॅसमध्ये डिफरन्स आहे. जोपर्यंत टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढे नाही जात तोपर्यंत पाण्याचं किंवा वेपर्सचं कन्वर्जन गॅसमध्ये होत नाही. वेपर्सचं कन्वर्जन कशामध्ये होत नाही? गॅसमध्ये. मग तोपर्यंत जो डिग्री सेल्सिअस पॉइंट असतो, जे टेम्परेचर नेचरमध्ये अवेलेबल असते, तोपर्यंत कुठली कंडिशन येते? फक्त वेपर्स प्रेझेंट. म्हणूनच कधीच नेचरमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये गॅस नसतो H2O चा, कारण 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर कधीच पॉसिबल होत नाही. म्हणून वेपरमध्ये कन्वर्जन होतं आणि जसंही टेम्परेचर लोअर झालं त्याचं परत कन्वर्जन कशामध्ये होतं? वॉटरमध्ये. ही सगळी जी प्रोसेस आहे, पाऊस येण्याची पण प्रोसेस डिपेंड करते टेम्परेचर डिफरन्सवर, आणि हाच फेनॉमेना म्हणजे काय असतं? फिजिकल क्लासिफिकेशन. ही कंडिशन त्यामध्ये आपण स्टडी करू शकतो. कळलं? एक थोडीशी आयडिया येणं गरजेचं आहे. ओके, याच्यानंतर आपण दुसरा एक पॉइंट घेऊ, थोडंसं कंपॅरेटिव्हली स्टडी करू सॉलिड, लिक्विड आणि गॅसचा. प्लाझ्मा आणि याच्यावर एवढा जास्त फोकस करण्याची गरज नाही.
त्याला जास्त डीपली जाण्याची गरज नाही. BC. ओके. हा थोडासा कंपॅरेटिव्ह स्टडी करू. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके. जर म्हणलं मी सॉलिडचे पार्टिकलची लोकेशन अशी, लिक्विडची गॅस लोकेशन म्हणून तुम्हाला जनरली आयडिया येऊन जाईल. जर मी म्हटलं डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स, पार्टिकल म्हणजे दोन ॲटम, दोन ॲटमच्या मध्ये हे चित्र दिसतंय तुम्हाला स्मॉल डॉट्स, हे ॲटम आहे कन्सिडर. ओके. मग डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स असा जर कन्सेप्ट आला तर तो डिस्टन्स कसा दिसतो तुम्हाला सांगा. डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स, याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स खूप कमी दिसतोय, याच्यामध्ये थोडासा जास्त दिसतोय, याच्यामध्ये खूपच जास्त दिसतो. आता हे पार्टिकल्स मध्ये जे डिस्टन्स आहे हा कोणावर डिपेंड आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल्स. दोन पार्टिकलच्या मध्ये जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनवर बेस्ड आहे काय डिस्टन्स. आता याच्यामध्ये डिस्टन्स कसा आहे एकदम लो. इथे मॉडरेट, इकडे हाय, लो मॉडरेट हाय. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन समजा दोन पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये फोर्स हाय, तर डिस्टन्स फोर्स हाय असेल तर एकमेकांकडे अट्रॅक्ट जास्त होतील, अट्रॅक्ट जास्त डिस्टन्स कमी. म्हणजे डिस्टन्स लो तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असायला पाहिजे हाय. फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाय आहे म्हणूनच तर डिस्टन्स कमी आहे. मग इथे पण मॉडरेट कॉमन येते, मॉडरेट काय तर कॉमन येते. इकडे लो फोर्स ऑफ अट्रॅक्शन लो, पार्टिकल दूर. अशा पद्धतीने आपण याचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला. ओके. जर दुसरा विचार केला तर यांच्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे मोशन करतात का नाही हा प्रश्न आहे. गॅस तर मोशन करतात हे तर 100% माहिती आहे, कारण एअर एका ठिकाणी कुठेच थांबलेली नसते, सगळीकडे पसरलेली आहे. हे मोशन करतात, एकदम हायली मोशन करतात, काही अडचण नाही. गॅस मोशन करतात, लिक्विड मोशन हे पण करतात, हे ट्रान्सलोकेशन मोशन आहे. ओके. लिक्विड सुद्धा मोशन करतात, सॉलिड मोशन करतात का नाही करत, सॉलिड सुद्धा मोशन करतात. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की बोर्डच्या वरच्या साईडचा पार्टिकल सकाळी इकडे जातो आणि रात्री वर जातो, असं मोशन नाही करत. जनरली सॉलिड कुठलं मोशन करतात, व्हायब्रेशनल मोशन करतात. कुठलं व्हायब्रेशन. मग इथे जो मोशनचा टाईप येतो, आता थर्ड वाली जी कन्सेप्ट आहे ती काय मोशन आहे. मोशन सगळीकडे होतं, इथे जे मोशन होतं ते कुठलं मोशन होतं व्हायब्रेशनल. याच्यामध्ये जे मोशन होतं ट्रान्सलोकेशन आणि याच्यामध्ये जे मोशन होतं ते फ्री मोशन. इथे होतं ट्रान्सलोकेशन, इथे जे मोशन होतं ते कुठलं मोशन होतं फ्री. मग या पद्धतीनं मोशन अशा पद्धतीने वर्क करतात. थोडेसे इकडे तिकडे कॉमन होऊ शकतात, काही सबस्टन्स याला एक्सेप्शन असतील, ती कन्सेप्ट वेगळी. पण जनरली हा ट्रेंड आहे, काही गोष्टी जनरलीकडे जास्त फोकस करायचे असतात, एक्सेप्शन वाली कंडिशन आपल्याला समजून घ्यायची. आता यामध्ये सॉलिड नावाचा कन्सेप्ट जो आहे तिथे डायमंड आहे. डायमंडची जगात अशी वस्तू नाही की ज्याची डेन्सिटी 100%. डेन्सिटी 100% म्हणजे काय, त्यामध्ये रिकामी जागा शिल्लक नसते. पण डायमंड सगळ्यात हार्ड आहे, याचा अर्थ पॅकिंग क्लोज आहे, तरी पण त्याच्यामध्ये स्पेस शिल्लक असतो.
म्हणून जिथं जिथं स्पेस शिल्लक आहे तिथं मोशनला जागा असते, म्हणून थोडंसं मोशन होऊ शकतं. मोशन इज पॉसिबल ॲज सॉलिड स्टेट. ओके, तो कुठला टाईप आहे? मोशन. मोशन होतं म्हणूनच इलेक्ट्रिसिटी करंट सप्लाय होत असतो. या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. ओके, मग अशा पद्धतीनं जर इथे मी कायनेटिक एनर्जीचा विषय घेतला तर कायनेटिक एनर्जी इज बेस्ड ऑन मोशन. कशावर बेस्ड आहे? मोशन. जर मोशन हाई असेल तर कायनेटिक एनर्जी हाय, कारण कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोशन. कारण मोशन जेवढं जास्त तेवढी कायनेटिक एनर्जी जास्त. मग गॅसेस मध्ये सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जी असते. कोणामध्ये? गॅसेस मध्ये, कारण मोशन फ्री आहे आणि जास्त आहे. कायनेटिक एनर्जीचा क्रम असा येतो, इथे कायनेटिक एनर्जी कशी असेल? लो, इथे मॉडरेट, इथे हाय. काही अडचण? अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. एक कन्सेप्ट आहे डिफ्युजन. सॉलिड मध्ये डिफ्युजन होतं का? आता डिफ्युजन म्हणजे काय? दीज आर द सबस्टन्स स्पॉन्टेनियसली स्प्रेड इन एटमॉस्फियर ॲट हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. एखादा सबस्टन्स ॲटमॉस्फिअर मध्ये आपोआप स्प्रेड होतोय मोठ्या कॉन्सन्ट्रेशन कडनं छोट्या कॉन्सन्ट्रेशन, बल्क कडनं कमी कडनं. यालाच आपण काय म्हणतो? डिफ्युजन. आता हा जो फिनॉमेना आहे, जसं की मी परफ्यूम मारून आलो तर क्लासमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना कळतं की सरांनीच परफ्यूम मारलाय, किंवा तुमच्या पार्टनरने परफ्यूम मारलाय तर तोही तुम्हाला लक्ष देतो की त्याने परफ्यूम मारलाय. हे कळतं कशावरनं? आपल्याला स्मेल येतो. ओके, स्मेल त्याच वेळेला येतो की काहीतरी पार्टिकल तुमच्या नाकापर्यंत पोहोचतोय. कुठला तरी ॲटम काहीतरी पार्टिकल आहे तो तुमच्या नाकापर्यंत पोहोचतोय. मग तो गॅसेस असेल, सॉलिड असेल, लिक्विड असेल. विदाउट आपल्याला स्मेल येणं पॉसिबल नाही, कारण डिफ्युजन शिवाय या गोष्टी पॉसिबल नाही. पण डिफ्युजन जनरली सॉलिड मध्ये डिफ्युजन होत नाही. जनरली सॉलिड मध्ये डिफ्युजन होत नाही. पण जे सब्लिमेट होणारे पदार्थ आहेत त्याला आपण डिफ्युजन म्हणू शकतो. कारण नॅफ्थलिन बॉल्सला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, ते आपोआप ॲटमॉस्फिअर मध्ये काय होतं? स्प्रेड होतं. मग सॉलिड मध्ये सब्लिमेशन म्हणजेच डिफ्युजन. आणि सगळे पदार्थ सब्लिमेट होत नाही, त्यामुळं सॉलिड मध्ये डिफ्युजन खूप लो आहे कंपॅरेटिव्हली गॅस अँड लिक्विड. आता लिक्विड सुद्धा जनरली सोल्युबल किंवा डिफ्युजन शो करत नाही, पण काही सबस्टन्स आहेत जे व्होलाटाईल आहेत, जसं की पेट्रोल, डिझेल. जर आपण त्यांना एअरमध्ये ओपन ठेवलं तर आपोआप ते काय होतात? ॲटमॉस्फिअर मध्ये स्प्रेड होतात. मग अशा पद्धतीनं लिक्विड सुद्धा डिफ्युजन शो करतो. पण लिक्विडच्या डिफ्युजन शो करण्याच्या प्रोसेसला आपण व्होलॅटिलिटी म्हणतो. when liquid substance directly convert into spontaneously convert into air, high concentration to low concentration are called volatility. सॉलिडचा सबलिमेशन, लिक्विडचा व्होलॅटिलिटी, आणि डिफ्युजन मात्र गॅस मध्ये शो. डिफ्युजन कुठे शो होतं? गॅस मध्ये. सॉलिड मध्ये सबलिमेशन, लिक्विड मध्ये व्होलॅटिलिटी, गैस में डिफ्यूजन. डिफ्यूजन शो करने वाला जो सब्सटेंस है वो मेनली कौन है? गैस है. अलग अलग नाम से तीनों को जाना जाता है. अशा पद्धतीनं थोडासा आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करण्याचा प्रयत्न केला. कोणाचा? फिजिकल क्लासिफिकेशन म्हणजेच सॉलिड, लिक्विड अँड गॅस. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण केमिकल क्लासिफिकेशन बघू, आणि आफ्टर केमिकल क्लासिफिकेशन मेजरमेंट वाली कहानी शुरू होगी. वो तगड़ी कहानी है, देखना ना भूलिएगा. ठीक है, और फिर मजा आएगा. थैंक यू गाइस.